मित्रांनो, आपल्या 86-032 या व्हरायटीच्या ऊसाला जवळपास आपल्याला 100 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आपण आता त्याची मोठी बांधणी करत आहोत. तर आपण मोठी बांधणीसाठी 5 फुटी सरी असल्यामुळे आपण कुबोटाच्या सहाय्याने आपण ही भरणी करत आहोत. तर कशा पद्धतीने होत आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तर मित्रांनो, अ, पक्की बांधणी करायची कधी हा सर्व शेतकऱ्यांपुढे पडलेला एक प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपण 100 ते 120 दिवसादरम्यान आयडियली आपण करू शकतो मोठी बांधणी. तर मित्रांनो, त्याच्या आधी सुद्धा होऊ शकते का बांधणी? तर नक्कीच होऊ शकते. जर का आपले डोसेस वगैरे वेळेवर पडले, आपली निगा चांगली असेल, आपलं सगळं व्यवस्थित व्यवस्थापन चांगलं जर असेल, तर आपण 80-85 दिवसामध्ये सुद्धा मोठी बांधणी करू शकतो. ज्या वेळेला आपल्या ऊसाला अशा प्रकारे जर का कांडी व्हायला सुरुवात झाली, तर आपण म्हणजे बांधणी करायला, मोठी बांधणी करायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, याला आपण एक डोस सुद्धा टाकला होता मोठी बांधणी करण्यापूर्वी. तर तो कोणता डोस टाकला होता? तर आपण 9-24-24 2 बॅग घेतल्या होत्या. एक अमोनियम सल्फेट घेतलं होतं, एक युरिया घेतला होता आणि त्याच्यासोबत एम-ओ-पी म्हणजे मोर्टार पोटॅश आपण एक बॅग घेतली होती. याच्या दोर सुद्धा पडलेले आहे, त्यामुळे आपण एकच बॅग आता बांधण्याच्या वेळी वापरले. त्यानंतर आयसेलचं पॉलिसल्फेट आपण एक बॅग वापरलेली आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो असा डोस आपण या मोठी बांधणीसाठी आपण आता हा डोस दिलेला आहे. तर मित्रांनो, जवळपास बघा 100 दिवसाचा ऊस आहे आणि तुम्हाला जर बघितलं तर कांड्या 1-2 कांड्या आता मुजलेल्या आहेत जमिनीमध्ये आणि वरती 1-2 कांड्या म्हणजे 2-3 कांड्या वगैरे 100 दिवसाला तयार आहेत. जर का तुम्ही योग्य नियोजन केलं तर अशा पद्धतीने ग्रोथ होते. आणि जर तुम्ही बघायला गेलं तर आता 100 दिवसाचा ऊस आहे. माझ्या पूर्ण डोक्याच्या वरतीपर्यंत ऊस गेलेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय, जर का तुमचे 100 दिवस कंप्लीट ऊसामध्ये झालेले असतील, तर तुम्हाला कांडी जर खालून धरली असेल, तर तुम्हाला भरपूर खालून ऊसाचे पाने वाळलेले दिसतील. पण या प्लॉटमध्ये दिसत नाहीत. कुठेही वाळलेली पानं नाहीत. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आपलं जे याला पाणी आहे, ते पाण्याचं नियोजन आहे ते लेझर ड्रिप म्हणतो किंवा आपण रेन पाईपच्या द्वारे आहे. मग ते रेन पाईपने असल्यामुळे आपल्याला मला तर वाटतं की त्याच्यामुळेच पाणी वाळलेले नाही आहेत. म्हणजेच पूर्ण पाऊस पडल्यासारखं अशा पद्धतीचं पाणी याला मिळतं आणि त्यामुळंच अशा पद्धतीने सर्व काही झालेलं आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.